महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शिवद्रोही प्रशांत कोरटकर विरोधात कारवाईची मागणी। मराठा सेवा संघाने कर्जत पोलीस ठाण्यात दिले निवेदन। यावेळी शेतकरी कामगार पक्ष कर्जत तालुका वतीनं सुद्धा निवेदन देण्यात आलं आहे। नागपूरच्या प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपावरून मराठा सेवा संघाने कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन दिलेलं आहे। मराठा सेवा संघाने कोरटकर यांच्यावर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप करत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। संघटनेचे राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। सदर प्रकरणाचे ऑडिओ पुरावे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। महाराष्ट्र माझा करिता जगदीश तगडे, रायगड। आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवद्रोही प्रशांत कोरटकर या नराधमच म्हणायला लागेल त्याला, यांनी इंद्रजित सावंत यांना कॉल करून त्यांच्यावर त्यांना जी काही शिवीगाळ केली असेल, मराठा समाजाला शिवीगाळी केली असेल, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल त्यांनी त्याच्या अपमानकार त्यांच्या वक्तव्यावर त्यांनी अशा प्रकारचं शिंतोडे ओढले, निष्कलंक असे शिंतोडे ओढलेले आहेत। तर या ठिकाणी आम्ही कर्जत मध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या कर्जतचे PI सुरेंद्र गरड साहेब यांच्याकडे निवेदन दिलेले आहे आणि त्यांना सांगितलं नागपूर येथे जर गुन्हा नोंद होऊ शकतो, कोल्हापूर इथे होऊ शकतो, जालना इथे होऊ शकतो, तर ही रायगड ही शिवरायांची राजधानी आहे ना, राजधानीमध्ये कर्जतमध्ये सुद्धा FIR इथे नोंदवला पाहिजे। या अनुषंगाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि मागच्या 2 तारखेला सुद्धा संभाजी ब्रिगेडने दिलेले, आज आम्हाला समजलं का शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा दिलेले। जर त्यांचा FIR जर नोंदवला नाहीये तर पुढील जी दिशा, म्हणजे आज विविध संघटना असतील, पक्ष सुद्धा असतील, तर FIR इथे नोंदवला नाही तर पुढच्या याला सामोरे प्रशासन जबाबदार असेल, एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो। कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मागे तो सोलापूरकर एक नको ते नराधम असे उठून जर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा जिजाऊंबद्दल जर आक्षेपार्ह विधान जर करत असतील ते आम्ही कुठेही खपवून घेतले जाणार नाही। या ठिकाणी आमची मराठा सेवा संघाची मागणी असेल। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे या महापुरुषांची सातत्याने या 2003 पासून सतत बदनामी होते आणि या बदनामीची विशिष्ट प्रवृत्तीकडून होते। माझा एकच सवाल आहे की ही प्रवृत्ती, मी आता बाकीचे सांगितले भोसले साहेबांनी ते नाही सांगणार, पण या प्रवृत्ती आणि ही क्रोनॉलॉजी समजून घ्या। क्रोनॉलॉजी काय आहे की कोरटकर विधान करतो 25 तारखेला। 25 तारखेला विधान केल्यानंतर तो कोरटकर TV9 किंवा इतर प्रसार माध्यमांसमोर येतो तुरंत। त्यावेळी सर्व प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहित असतं। त्याच्यानंतर त्याला जनक्षोभ उचलतो, पूर्ण महाराष्ट्र संताप होतो। त्याच्यानंतर होतं काय तर त्याला पोलीस बंदोबस्त दिला जातो जो शिवद्रोही आहे आणि या पोलीस बंदोबस्तातून हा बहादर गृहमंत्र्याच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून इंदोरला पळून जातो। याला जबाबदार कोण आहे? म्हणजे पोलीस प्रशिक्षण म्हणजे प्रोटेक्शन मधून एखादा व्यक्ती पळून जात असेल तर कुठेतरी ही व्यवस्था, कुठेतरी याला इंटेन्शन आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मानसिकताच नाही या शिवद्रोहाला अटक करण्याची। आणि जी जर मानसिकता नसेल तर संभाजी ब्रिगेडने 2 तारखेला तर निवेदन दिलेच आहे, CSP ऑफिसला मेलही केलेला आहे। आज मराठा सेवा संघ, आज PI सुरेंद्र गरड साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतली। FIR हा कर्जत ते स्वराज्याच्या राजधानीत FIR झालाच पाहिजे आणि जर स्वराज्याच्या राजधानीत FIR होत नसेल तर स्वराज्याच्या राजधानीतून आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचेल आणि मध्ये जहाल झाले तर त्याला पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालय जबाबदार आहे, असं मी म्हणू शकतो। राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनी घडवलेला आहे। हा समतेचा संदेश देणारे या महापुरुषांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काही विघातक प्रवृत्तीचे लोक कोरटकरांच्या सारखे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत साहेबांना धमकी देतात। हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही। इंद्रजित सावंत हे मान्यता प्राप्त इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासावर त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत।
हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही, तर त्या धमकीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पळपुटे असा उल्लेख त्याच्या धमकीमध्ये आहे. जेम्स लेननी जे 2003 हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं जे बदनामीकारक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंची बदनामी आहे, त्याचा उल्लेख तुम्ही का करत नाही, समाजाला का सांगत नाही, अशा पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊंचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा समाजाबद्दलही आक्षेपार्ह विधानं त्यांनी केलेली आहेत आणि हे समाजामध्ये एक महाराष्ट्रामध्ये भीती निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा या व्यक्तींचा शिवद्रोहींचा प्रयत्न आहे. तर महाराष्ट्र शासनाने निश्चितपणे जी विचारधारा महाराष्ट्रामध्ये आहे ती पुरोगामी विचारांची आहे, तर या महाराष्ट्रातल्या प्रशासनाने त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि पुढील जो अनर्थ आहे समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जो अशांतता पसरेल, आंदोलन होईल, ते होऊ नये याबाबत काळजी घ्यावी. यासाठी आम्ही आज कर्जत पोलीस स्टेशनला या प्रशांत कोरटकरावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आलो होतो. कोरटकर साहेबांनी आम्हाला असं वचन दिलेलं आहे का मी SP साहेबांच्या बरोबर चर्चा करून गरड साहेबांशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला असं सांगितलं SP साहेबांच्या बरोबर चर्चा करून आम्ही पुढील कार्यवाही करू, त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. आम्ही 2 दिवस त्या घटनेची वाट पाहणार आहोत आणि मग आमची या संघटनांची जी पुढची कार्यवाही ती निश्चितपणे सुरू होईल. धन्यवाद. ओके. सध्या महाराष्ट्रामध्ये जी विवादास्पद घटना चालू आहे ते नागपूरमधील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे धमकी दिली. तसेच या मराठी मातीचे आपले हृदयस्थान शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले, ते निंदनीय असून आणि त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना प्रचंड दुखावलेल्या आहेत. आणि त्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे अशी मागणी करतो की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना जेरबंद करावे. ही मागणी अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे आहे. ही मागणी आम्ही करतो. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. शिवद्रोहाला अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा. प्रशांत कोरटकरला अटक करा, अटक करा, अटक करा. प्रशांत कोरटकरला अटक करा. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.